कर काय काय बंद कर. नाही मी ब्लॉग करते ना. मी आता आलेली माझ्या मावशीकडे. आता मी चालले बाहेर. ही माझी मावशी आहे. मावशीचा ही आली आहे तिच्या बहिणीकडे. आता माहेर पण आला. आता इकडे ही चांगले 8 दिवस राहणार आहे. 8 दिवस ठेवा हिला. हां. आणि मी आता चालले बाहेर. कंटाळा आला घरामध्ये बसून फिरून मग जरा बाहेर फेरफटका मारू. मावशीने आता जेवण केले नंतर आता जेवायला मी नाश्ता केला मस्तपैकी ऑमलेट खाऊचा मावशीकडे. आणि आता मी बाहेरून जरा फिरून येईन. मावशीकडे जेवायला येईन. आता आमचा मामा येतोय त्याची वाट बघतोय आम्ही. मामा आलेला आहे. हे मशीन डिलिव्हर करायची आहे. वॉशिंग मशीनसाठी. ही माझ्या मामाची गाडी आहे. छोटा हत्ती. माझ्या मावशीच्या मोठ्या मुलांनी वॉशिंग मशीन घेतली. तो राहतो इथपासून लांब. तर वॉशिंग मशीनची डिलिव्हरी झाली माझ्या मावशीच्या इथे घरी. तर आता इथून माझ्या मामाचा छोटा हत्ती आहे त्याच्यातून मशीन त्याच्याकडे डिलिव्हर होऊन गेला. आता मी आले वाशीला. माझं काम होतं. तिथेच माझ्या बहिणीचं ऑफिस आहे. तिला भेटायला आली आहे. तसं मला फोर्स करते काय ते खाऊन जा. इच्छा तर होते पण नको वाटतं उन्हाचं. आता मग मी तिला भेटून मी चालली आहे मी माझ्या कामासाठी. चला तिचं काम इथेच आहे वाशीला. तिथे हे तिचं ऑफिस आहे. जवळच आपलं कधी मन झालं इकडे या खाऊ गल्लीमध्ये यायचं खादडायचं आणि जायचं आपलं. चालली आहे वाशी स्टेशनवरून घरी. भर उन्हामध्ये फिरून राहतो आणि मला अजिबात व्हिडिओ करता आले नाही व्यवस्थित. कारण की उन्हामुळे पटपट चालायला लागायचं आणि असं वाटायचं की कधी मी माझ्या लोकेशनला पोहोचते. आता फायनली मला जे घ्यायचं होतं वाशीवरून ते घेऊन झालेलं आहे. आता मी जाते घरी. रेल्वे स्टेशनला गेली. 2 ट्रेन सोडल्या फुल ट्रेन वाशीवर. माझं डायरेक्ट आपलं उबर केलं. तर मी आता घरी जाते. बघत आहे किती ऊन आहे इकडे. या भर उन्हामध्ये बिचारे रिक्षावाले काका सगळे आपल्या पॅसेंजरची वाट बघत असतात. ही आहे आमच्या मुंबईची ट्रॅफिक. कराटे बिल्डिंगच्या खाली सगळं सामान घेऊन बघू दे. बरेच दिवस गाडी बघितली नाही. गाडीमध्ये काहीतरी विसरलं आहे माझा भाऊ स्कूटीमध्ये. अच्छा गाडीची हालत झाली आता. हां एंट्री गेलं असं वाटतं जसं काही लाईट नाही. लिफ्ट चालू आहे. फर्स्ट फ्लोअरला जातो त्याच्यामुळे लिफ्टची काही गरज वाटत नाही. मग थोडंसं चालणं व्हायला पाहिजे. आता असं वाटते घरी जाऊन मस्तपैकी थंड पाणी देऊन चांगलं अंग टाकावं. देवीशा काळ उघड पूर्ण. मग संत्री का तरीच मला वास आला.
कोणीतरी पाणी पाजा मला थंड थंड पाणी दे. पण ॲक्च्युली पाणी पिऊन पिऊन ना पोट पण असं दुखायला लागलं आहे. पण पाहिजे थंड पाणी. फायनली थोडीशी बसली आहे. दुपारपासून चालतेच आहे. आज वाशीला जाऊन सुद्धा बरोबर ब्लॉक करायला भेटला नाही मला त्यामुळे. आणि लोकांची नुसती अशी गर्दी, पब्लिक खूप एकदम. मला वाटलं माझा भाऊ माझ्यासाठी पाणी द्यायला उठला आहे. दिवसभरातून आत्ता पाणी आलं आहे. झाले आता पाणी येऊन अर्धा तास. पाण्याची गडबड सगळी. हे बघा, हे असं सगळं भरून ठेवायला लागतं. हे असं फील होतं जसं काही चाळीत राहतो. चाळीमध्ये सुद्धा होतो जेव्हा आम्ही लहानपणी, तेव्हा अशीच भांडी सगळी भरून ठेवायचो. आता पण पाण्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. हे असं सगळं भरून ठेवावं लागतं. पाण्याचा प्रॉब्लेम सगळीकडेच आहे इथे पूर्ण नवी मुंबईमध्ये. आमच्याच अपार्टमेंटमध्ये असं नाही आहे, पूर्ण नवी मुंबईमध्ये आहे. तर थोडे दिवस हे असं ॲडजस्ट करून सगळं करावं लागेल. आज सकाळी काही पाणी आलं नाही, तुम्हाला सांगितलं होतं मागाशी. सकाळी काही पाणी आलं नाही, आता संध्याकाळी आलं. आणि मी आणि माझी आई सकाळी गेलेलो माझ्या मावशीकडे फ्रेश व्हायला मस्तपैकी. तर अजून जर थोड्या पाणी राहिलं तर मी पण परत येत असते. या सगळ्यांनी आत्ता आंघोळ केलेली आहे. नाही तर सकाळपासून बुरशी बसले होते सगळे.